आता यासाठी तर राज्यातली सर्वात चांगली यंत्रणा पोलीस यंत्रणा या ठिकाणी या तपासात लागलेली आहे. आमच्या त्या मुंडे कुटुंबियांनी आमच्या ताईंनीच त्या मयतांच्या मंडळींनी ज्ञानेश्वरी ताईंनीच त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांची कुमावत साहेबांची मागणी केली तर सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे एक चांगला अधिकारी याच्यासाठी चौकशीसाठी ह्याच्यावर दिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं चौकशा होत आहेत. सर्व काही या ठिकाणी त्याचा छडा लावला जात आहे आणि हे सगळं लावल्या जात असताना कुठंतरी या ठिकाणी आज सकाळी आम्ही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं की मुंडे साहेबांचंच नाव एक विरोधक या ठिकाणी राजभाऊ फडणवाचं घेतोय आणि त्याने अशा पद्धतीचे बेछूट आरोप करून आपली स्वतःची राजकीय उंची वाढवण्याचा तो केलो आणि प्रयत्न आहे आणि निश्चितच तो प्रयत्न या ठिकाणी हाणून पडणार आहे आणि कुठंही या ठिकाणी दूरदूरपर्यंत मुंडे साहेबांचा या प्रकरणाशी कुठं संबंध नाही आहे. ते या ठिकाणी त्यांचीही मागणी आहे ह्याच्यातले आरोपी पुढे आले पाहिजे आणि आरोपीला शासन झालं पाहिजे अशी मुंडे साहेबांचीही मागणी आहे. मग ह्याच्यामध्ये ते मागणी करत असताना आणि अशा पद्धतीने निष्पाळतेचं राजकारण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी कधीच केलं नाही आणि ते कधी असं करणारही नाहीत.